संजय ढोलसे यांच्या हस्ते महिलांना स्पेशल गिफ्ट म्हणून त्या पारितोषिक प्रमाणपत्र आणि बक्षीस महिला गोविंदा पथकांसाठी सौ मनीषा संजय ढोलसे यांच्या हस्ते देण्यात येत आहे। एक फोटो घ्या, एक मिनिट दरवर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 18 वर्षापासून या दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व धर्म समभाव हा संदेश घेऊन महाराष्ट्रामध्ये जात असते आणि आज आमच्या नेतृत्वात रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा हंडीचा कार्यक्रम बरेच जल्लोषात आणि लाखोंच्या हजारोच्या संख्येने साजरा करत आहोत। गोविंदा पथकांसाठी शासनाने केलेल्या अटीचं काटेकोरपणे पालन केलं जातं। त्यासाठी आय भवानी जय भवानी जय भवानी नंतर वाढवली दहीहंडीसाठी सुविधा शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन केलं जातं। दुसरी गोष्ट कुठलाही गोविंदा पथक जखमी अगर कुठली इजा होते त्यासाठी अँब्युलन्स आणि डॉक्टरची टीम या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। म्हणून आजपर्यंत गेली 18 वर्षांमध्ये या ठिकाणी आमचं कलाकुंज मित्रमंडळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठल्याही गोविंदाला जखम सुद्धा झालेला नाही, एवढा शांततामय कार्यक्रम हा 18 वर्षापासून चालत है। सर पिछले साल के मुकाबले इस साल जो है गोविंदा पथक के बीच में जो है एक अलग ही उत्साह नजर आ रहा है, क्या कहेंगे सर? हर साल उसकी ताकत बढ़ती चलती है क्योंकि गोविंदा का उत्साह महाराष्ट्र में जल्लोष से साजरा किया जाता है। हर टाइम मंडलों में बढ़ोतरी होती है। अभी हमारे पास 200-250 मंडल थे, आज की तारीख में ये टाइम पे हमारे पास 150-200 मंडल आए। शाम को 10 बजे कम से कम 300-350 मंडल आ सकते हैं। या ठिकाणी इनाम की राशि क्या रखी है? 2,22,222 से सामूहिक इनाम हम रखते हैं और हर सलामी के पीछे हम लोग प्राइज दिए जाते हैं और प्रमाण पत्र दिया जाता है। गोविंदा पथक को क्या सुरक्षा किस तरीके से मुंबई वासियों को जो है सुरक्षा का भी ख्याल रखना चाहिए? सुरक्षा के लिए उनका बीमा किया है। 12 साल के बच्चों को हम लोग ऊपर चढ़ने देते नहीं, 12 साल के नीचे वाले बच्चों को। दूसरी को डॉक्टरों की टीम यहाँ पे मौजूद है और एम्बुलेंस हमारे पास तत्काल रेडी है। देशातली आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातली थोडीफार परिस्थिती बघितली तरी लोकांनी दर वर्षाप्रमाणे साजरा केलेला आहे। अरे यार 2 मिनिटं जरा साजरा केलेला आहे। मी संजय ढोलसे यांना मनापासून शुभेच्छा देतो। हे त्यांचं 11वं वर्ष आहे। 11 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली आणि आज 11व्या वर्षी देखील त्यांनी अतिशय जोमात हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि या ठिकाणी जयंती हे साजरी करतात, दहीहंडी साजरी करतात। हे या ठिकाणी अतिशय त्यांचं चांगलं काम आहे, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जनतेला मी फक्त विनंती एवढीच करतो की जी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे ती पाहता आपण जरासा संयमानेच हा साजरा करावा, एवढीच एक माझी विनंती आहे। निवडणूक जवळ आलेला आहे, मुंबईमध्ये किती सीट आरपीआय मागणार आहे? इथं बोलण्यात काही अर्थ नाही। मातेकर साहेब, अजूनपर्यंत जे दहीहंडी उत्सव ज्या प्रकारे साजरा होतोय, गोविंदा पथक म्हणजे अजूनही गोविंदा पथकांना देण्यात आलेला नाही सरकारच्या सुरक्षा विमा नाही, हे मला माहित नव्हतं, तुम्ही आता सांगता मला। पण तसं असेल तर ते चुकीचं आहे, कारण का की आज हा जे मुलं साजरी करतायत, जे लोक साजरी करतायत, तर त्यांच्या उत्साहावरती पाणी फेरल्यासारखं होणार आहे। ते त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे। हा उत्सव जर सरकारने रेकग्नाइज केलेला आहे तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे आणि तुम्ही म्हणताय तसं असेल तर ते चुकीचं आहे, त्यांनी दिला पाहिजे। गोविंदा पथक पण आता उतरलेलं आहे, ह्याच्यामध्ये त्यांनीही थर लावून मानवी थर लावून त्यांनी सलामी दिलेली, काय सांगतात? कौतुकच केलं पाहिजे त्यांचं, ज्यांना दिसत नाहीये काय चाललेलं आहे देशामध्ये किंवा जगामध्ये, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे देखील ज्यांना दिसत नाही हे या उत्साहाने प्रेरित होतात आणि ते कार्य ते इतर लोकांच्या इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमाणे लोकांच्या प्रमाणे दहीहंडी बांधतात आणि ते त्याच्यामध्ये ते दहीहंडी तोडतात, ही खूपच कौतुकाची गोष्ट। आयोजक संजय
खडसे यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। इथं उपस्थित आमचे वरिष्ठ कार्यकर्ते शंभे जागोडे आणि आमचे सगळ्यांचे सहकारी नेहमी आमच्याबरोबर असणारे महादेवजी साळवे, उपस्थित सगळे आयोजक आणि यांच्यातर्फे सगळं येणाऱ्या गोविंद पथकांचं इथं हार्दिक स्वागत। वर्षानुवर्ष तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। ज्याही वेळी आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो, येणाऱ्या जाणाऱ्याला कुठलाही अडथळा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे सगळ्या गोविंदा पथकाला, आणि आपल्याबरोबर जे लहान गोविंदा पथक असतात त्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे।